जसं तुम्ही आजपर्यंत सगळ्या समाजातल्या बहिणी ठरवून आलेत ना की भावाकडे जाऊन आपल्या आई बापाचं जी काही प्रॉपर्टी असेल, जागा जमीन असेल, त्याच्यातला अर्धा हिस्सा घ्यायचा म्हणजे घ्यायचा. तसं आजपासून आम्ही सगळे भाऊ ठरवतोय. बापाला बहिणीकडे आणला, हिस्सा मागला म्हणून. अरे सुमित, बाबा म्हणतो. अरे तुम्ही असे अचानक कसे काय आले? हे घे बॅग. बॅग घे म्हणजे आता बाबांना तू सांभाळायचं 6 महिने. ते 6 महिने का बरं? का बरं म्हणजे? अरे ते जसे माझे आई वडील आहेत ना तसे तुझे पण आई वडील आहेत ते. अरे आले तर राहू दे 2 दिवस, पण 6 महिने म्हणजे? 6 महिने म्हणजे का बरं नाही सांभाळू शकत का तू? अरे असं कसं? माझे सासरचे लोक काय म्हणतील? तुला काही कळतं का? का बापाला 6 महिने घेऊन सांभाळते म्हणून, आणि तो तुझा अधिकार आहे रे त्यांना सांभाळायचा. अच्छा, ते माझं कर्तव्य माझा अधिकार आहे नाही का? ज्या वेळेला प्रॉपर्टीचे जमिनीचे वाटे हिस्से होत होते ना त्यावेळेला तू चालली होती. माझा बाप आहे, माझ्या बापाने कमवलं, माझा अधिकार आहे प्रॉपर्टी मध्ये. वा रे वा. अरे हा अधिकार म्हणजे माझा अर्धा प्रॉपर्टी मध्ये खरंच अधिकार आहे ना? कायद्याने येतो. मी काय उगतच घेतला का तो अधिकार? हा, आणि मुलगी आहे मी त्यांची. जसा तू मुलगा आहे ना तशी मी पण मुलगी आहे, आणि मला कायद्याने अधिकार येतो. मी घेणारच होते अधिकार माझा. त्याच्यामध्ये जसा तुझा अर्धा अधिकार होता ना, अर्धा वाटा हिस्सा अधिकार, तसा आता त्यांना सांभाळण्यामध्ये पण तुझा अर्धा वाटा पाहिजे. आता मी सांभाळेन एवढे दिवस, मी येईल 6 महिन्यानंतर. आता 6 महिने बाबा तुझ्याकडेच राहतील. माझं नाही ते कर्तव्य, तुझं कर्तव्य आहे. हो बाबा, जा बरं याच्या बरोबर. मी नाही सांभाळणार तुम्हाला. वा ताई वा. पण मी काय चुकले? माझा तो कायद्याने अधिकार आहे, आणि म्हणून मी माझा हिस्सा वाटा घेतला. मी अच्छा. उगतच नाही घेतला. आणि अच्छा. सगळ्याच बहिणी घेतात तो. सगळ्याच बहिणी घेतात. तुझं काही चुकलं नाही. अगं तुझंच नाही, जगातल्या सगळ्याच बहिणींचं चुकतं. ज्या वेळेला फक्त वाटे हिस्सेंची वेळ येते ना तेव्हा त्यांना अधिकार त्यांचे आई बाप, त्यांच्या बापाने कमवलेली प्रॉपर्टी दिसती. पण ज्या वेळेला सांभाळायची वेळ येते ना तेव्हा तुमचे भाऊच सांभाळतात त्यांना. कळलं का? अरे बाबा, पण माझे सासू सासरे काय म्हणतील मला? सासू सासरे प्रॉपर्टी घेताना तिकडनं पैसे आणताना तेव्हा सासू सासरे काय नाही म्हटले, आणि आता बाबाला सांभाळायची वेळ आली तर लगेच तुझे सासू सासरे आठवले. वा वा वा. अरे पण मी काही चुकीचं नाही केलेलं. मी फक्त माझा अधिकार घेतला. वडिलांना सांभाळायचं कर्तव्य तुझं आहे. प्रॉपर्टी घेताना तुला ते कर्तव्य अधिकार नाही दिसले नाही का? आता जेव्हा बाबांना सांभाळायची वेळ आली तुला माझे कर्तव्य अधिकार समजताय. तू मला शिकवतीये. तुला सासू सासऱ्यांचा त्रास होईल, तुझे नातेवाईक काय म्हणतील, नवऱ्याकडचे लोक काय म्हणतील.